अलीकडच्या काळामध्ये बालकांचं लैंगिक शोषण हा प्रकार खरं तर खूप जास्त वाढलाय आणि बऱ्याचदा तो ओळखीच्या लोकांकडूनच होतोय. 21व्या शतकातल्या मुली खरं तर स्वावलंबी झाल्या, स्वतःचा खर्च स्वतः करू शकतात. तरी बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांच्या लग्नासाठी घाई केली जाते. अशा पालकांना तुम्हाला काही सांगायला आवडेल का? जर मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी सुद्धा ही वंशाची पंथी म्हणून म्हणायला हरकत नाहीये. बऱ्याचदा असं बघितलं गेलंय की लग्नानंतर काही वर्षात काही महिन्यात घटस्फोट होतात. खूप ठिकाणी असं बघितलं गेलंय की ही गोष्ट घडण्यामागे त्या मुलीच्या आईचा हस्तक्षेप खूप जास्त असतो. आत्ताच्या काळामध्ये 3 महिन्याचं बाळ पण सुरक्षित नाहीये, 30 वर्षाची तरुणी पण सुरक्षित नाही आणि 60 वर्षाची आजी पण सुरक्षित नाहीये. मुलींची सुरक्षा बघण्यापेक्षा मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. नवरात्रीतला 7वा दिवस म्हणजे कालरात्री देवीचं खरं तर महत्व आहे. आज ज्या वक्त्यांना आपण भेटतोय त्या वक्त्यांचंही काम कुठेतरी ह्याच धर्तीवर गेली 12 वर्ष चालू आहे. नमस्कार मित्रांनो, पिक्टोग्राम चावडीच्या समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी विकास गायधनी सहर्ष स्वागत करतो. नवरात्र स्पेशल या सिरीजमध्ये आज आपण खरं तर 7व्या माळेपर्यंत पोहोचलो. आज 7वा दिवस आहे, 7वा एपिसोड आपण आज रिलीज करतोय आणि या निमित्ताने आपण 6 वक्त्यांना ऐकलंय. आज वेळ आली 7व्या वक्त्याला ऐकायची. 6 दिवस वेगवेगळ्या विषयांना हाताळल्यानंतर आज खरं तर एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतोय. ह्या विषयाकडे वळण्या अगोदर मला 7व्या दिवसाचं महत्त्व सांगायला आवडेल. नवरात्रीतला 7वा दिवस म्हणजे कालरात्री देवीचं खरं तर महत्त्व आहे आणि कालरात्री देवी ज्यावेळेस आपण म्हणतो तर तिमिरातून तेजाकडे किंवा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम ह्या देवीचं खरं तर म्हटलं जातं. आज ज्या वक्त्यांना आपण भेटतोय त्या वक्त्यांचंही काम कुठेतरी ह्याच धर्तीवर गेली 12 वर्ष चालू आहे. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांना हात घालण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोकही काम करत आहेत. परंतु येणाऱ्या भारताचं जे भविष्य आहे ते भविष्य म्हणजे यूथ किंवा लहान मुलं आहेत. या मुलांसाठी काम करताना या व्यक्तीने खरं तर 12 वर्ष घालवली आहेत आणि त्यांच्यासोबत घडणारे कुठलेही त्यांचे लैंगिक प्रश्न असतील, बालविवाहाचे प्रश्न असतील किंवा कुठलेही सामाजिक प्रश्न असतील जिथे या मुलांना गरज आहे आणि तिथे आपण उभं राहिलं पाहिजे, ह्या विचारातून त्या व्यक्तीने खरं तर कामाची सुरुवात केली आणि मागच्या 12 वर्षामध्ये सुरू झालेला प्रवास आज एका रेप्युटेड ठिकाणी काम करत हा प्रवास करत त्यांचा अविरत सुरू आहे. तर मित्रांनो, आज आपण पिक्टोग्राम चावडीवरती ज्यांना आमंत्रित करतोय ते आहेत महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत जे चाइल्ड हेल्पलाईन डिपार्टमेंट काम करते त्याच्या प्रकल्प समन्वयक प्रणिता तपकिरे मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात करत असताना, या सगळ्या प्रश्नांना हात घालत असताना मला असं वाटतं की मी तुमच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे, आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. कसा तुमचा आतापर्यंतचा प्रवास होता? सगळ्यात आधी तर मी बॅचलर डिग्री झाल्यानंतर MSWला ॲडमिशन घेतली होती. खरं तर MSWला ॲडमिशन घ्यायची नव्हती, ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण घ्यायचं होतं. पण घरात बसून काय करणार आहेत, त्यामुळे मग आमच्या एका वर्जून शिक्षकांचं नाव घ्यावंच वाटतं मला की आमचे HOD होते सायकोलॉजी डिपार्टमेंटचे कछवे सर. त्यांनी आम्हाला सांगितलं की एक तर तुम्ही MA सायकोलॉजी करा किंवा MSW करा. मग MA सायकोलॉजी तर करायचा काही विचार नव्हता. म्हटलं ठीक आहे, MSW काय आहे. खरं तर तोपर्यंत MSW काय आहे, सोशल वर्क डिग्री काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. तर सहजच म्हणून इन्क्वायरी केली तर समाजकार्य महाविद्यालय असं नाव होतं आमच्या कॉलेजचं. आणि मला वाटतं की ठीक आहे, चला काहीतरी वेगळा विषय वाटतो आहे तर आपण एंट्रन्स देऊन बघूया. एंट्रन्स दिली, त्यामध्ये मेरिटमध्ये नंबर पण लागला आणि त्यानंतर मी ॲडमिशन घेतली. सुरुवातीला थोडं जड झालं, थोडंसं जड गेलं कारण की इंटरेस्ट थोडा वेगळ्या विषयात होता. चुकून मी ॲडमिशन घेतली असं म्हणायला हरकत नाही, कारण की इंटरेस्ट माझा होता की मला मेकअप आर्टिस्ट बनायचं होतं. ओके. लहानपणापासून माझी खूप इच्छा होती की माझं एक त्यावेळेस ब्युटी पार्लर ही संकल्पना होती आणि त्यानंतर मग ब्युटी सलून हा विषय आला आणि मग कुठेतरी मला वाटायला लागलं की मी पण जे बाकी समाजात बघत होते लेडीज तर त्यांच्यासारखं मी पण मेकअप आर्टिस्ट बनावा असं माझी खूप इच्छा होती. अजूनही सुप्त इच्छा मनामध्ये आहे ती, परंतु कुठेतरी वेळ होता त्या गोष्टीसाठी. म्हणून मग तोपर्यंत काय करायचं तर मी MSWला ॲडमिशन घेतलेलं.
आणि ॲडमिशन घेतल्यानंतर थोडं जड गेलं, कारण की फील्डवर्क करण्याची कधी सवय नव्हती. फील्डवर जाणं म्हणजे आमच्या अभ्यासक्रमामध्ये दर गुरुवारी आणि शुक्रवारी आम्हाला फील्डवर जाऊन जे काही समाजातील प्रश्न आहेत ते जाणून घेऊन त्यांच्यावर काम करणं हे एक होय. फील्डवर्क असत होतं. तर ते करत असताना कुठेतरी सवय नसल्यामुळे ह्या गोष्टी जड जात होत्या सुरुवातीला. पण हळूहळू त्या गोष्टींची सवय झाली. नंतर जेव्हा नातेवाईकांकडनं किंवा मित्रमैत्रिणींकडनं त्यांचं म्हणजे मित्रमैत्रिणी मला म्हणायला लागलं की अरे तू काहीतरी छान विषय हाताळते. अभ्यासक्रम हाताळते आहेत किंवा छान काम करते आहेत किंवा चांगला कुठला तरी एक वेगळा विषय तो घेतलाय. तर मग असं ऐकल्यानंतर मला वाटलं की नाही, खरोखर यार मी काहीतरी वेगळ्या विषयात अभ्यास करते आहे. आणि त्यानंतर जे फील्डवर्क करत होते मी, त्यातून समाजातील विविध ज्या काही समस्या होत्या त्या दिसत होत्या आणि त्या हाताळताना मला असं वाटत होतं की नाही, आपण चांगलं काम करतो आहेत किंवा काहीतरी एक चॅलेंजिंग काम आहे हे किंवा चॅलेंजिंग अभ्यास आहे हा. आणि मी ते कंटिन्यू केला. MSWचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि 2 वर्ष जे काही मी फील्डवर्क केलं किंवा अभ्यास केला तो, तर त्यातून मला असं वाटायला लागलं की नाही, मी ह्या फील्डमध्ये थोडंफार करिअर करायला हरकत नाही. त्यानंतर मग माझा जो प्रवास तिथून सुरू झाला, त्यानंतर मी सुरुवातीलाच महिला आणि बालविकास विभागाअंतर्गतच नारी स्वाधारी केंद्र आहेत. तिथे 18 ते 60 वयोगटातील ज्या काय महिला होत्या, परित्यक्ता असतील किंवा नवऱ्याने सोडून दिलेल्या, त्यांना परित्यक्ताच म्हणतो, घटस्फोटित असतील किंवा निराधार महिला असतील, तर अशा महिलांसाठीचं ते सेंटर होतं. तिथे मी अधीक्षिका म्हणून 7 महिने काम केलं. खरं तर तिथे काम करताना महिलांसोबत काम करताना मला जो काही एक छोटासा एक्सपिरियन्स होता तो माझा 7 महिन्यांचा, म्हणजे खूप काही जास्त नव्हता. बरोबर. आणि ते काम करत असतानाच मग मला चाइल्ड हेल्पलाईन ह्या युनिटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आमचे प्राचार्य आहेत देशमुख सर, डॉक्टर विलास देशमुख सर, त्यांनी मला ही संधी दिली आणि 12 वर्षांपूर्वी मी चाइल्ड हेल्पलाईन हे स्टार्ट केलं. जेव्हा मी चाइल्ड हेल्पलाईन स्टार्ट केलं, मग ते काम करण्यास सुरुवात केली, बरोबर. त्यावेळेस ते सुद्धा मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं. म्हणजे माझ्यासाठी नवीन कुठलीही गोष्ट ती असते ती चॅलेंजिंगच मला वाटत असते. आणि ते सुद्धा मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मला जमेल की नाही, मी मुलांसोबत काम करू शकते की नाही. पण मला लहान मुलं खूप जास्त आवडतात आणि माझा अट्टहास होता, म्हणजे जरी मी फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर हे माझं स्पेशलायझेशन होतं, कुटुंब आणि बालकल्याण, पण माझा सगळ्यात जास्त कल लहान मुलांकडेच होता. कारण की मुलं एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं मला जास्त आवडतात आणि त्यांच्यासोबत काम करताना मला आनंद मिळणार होता. त्यामुळे मग ह्या क्षेत्रातच मी काम करायचं असं ठरवलं. आणि ठीक आहे, अजूनही शिकत आहेत, फुलफिल नाही आहेत, पण काम करते आहे. जसं तुम्ही आता तुमच्या उत्तरातच एक गोष्ट म्हणजे तुमची सुप्त राहिलेली इच्छा तुम्ही बोलून दाखवली की तुम्हाला मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं. आणि आत्ता हा एपिसोड जोही आमच्या मैत्रिणी, ज्या भगिनी, ज्या माता, ज्या महिला हा एपिसोड बघताय, खरं तर शृंगार, नटणं, सजणं, सवरणं हे प्रत्येक महिलेचा अधिकार म्हणता येईल किंवा त्यांची आवड म्हणता येईल. परंतु हे करत असताना एका साईडला तेही गरजेचं आहे आणि त्यासोबतच आपण आपलं कर्तृत्व दाखवणं गरजेचं आहे. आपण काहीतरी कर्तृत्ववान होणं गरजेचं आहे. आणि अशा दिशेने ज्या महिला पाऊल टाकतात, अशा दिशेने समाजाकडे ज्या महिला काम करताय, अशाच खरं तर 9 महिलांना आम्ही आमच्या पिक्टोग्राम चावडीवरती आमंत्रित केले आणि त्यापैकी तुम्ही एक आहात, याचा खूप आनंद होतोय. आपण आपल्या प्रश्नांकडे वळतोय. सुरुवात इथून करतोय मॅडम. चाइल्ड हेल्पलाईन हा नक्की काय विषय आहे? चाइल्ड हेल्पलाईन ही 0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली जी बालक आहेत, म्हणजे जी मुलं हरवली आहेत किंवा जी रस्त्यावर सापडली आहेत किंवा एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा लहान वयात लग्न लावून दिलं जात आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं शोषण त्यांच्यासोबत होत असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदतीची गरज असलेली जी काही बालकं आहेत, अशा बालकांसाठी 1098 हा टोल फ्री नंबर आहे, जो रात्र आणि दिवस काम करतात. आणि या नंबरवर संपर्क केल्यानंतर आमची जी चाइल्ड हेल्पलाईनची टीम आहे ती त्या मुलांच्या मदतीसाठी तिथे पोहोचत असते. रात्र आणि दिवस चालणारी मोफत फोन सेवा आहे. 1098 म्हणजे आपण 1098 98. ज्याला म्हणतो. म्हणजे ह्या पिक्टोग्राम चावडीच्या व्यासपीठाद्वारे मी आमच्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करेल की तुम्हालाही भविष्यात जर अशा काही गोष्टी घडताना दिसल्या तर हा नंबर म्हणजे आवर्जून लिहून ठेवा, आवर्जून लक्षात ठेवा. 1098 1098. कुठलीही जर बिलो 18ची जर तुम्हाला कुठली घटना दिसली मुलांबद्दल, मुलींबद्दल, तर कृपया ह्या नंबरवरती संपर्क करा आणि त्या मुलांना तो सहकार्य करण्याचा प्रयत्न करा.
मॅडम, आतापर्यंत गेल्या 12 वर्षात जो काही तुमचा प्रवास आहे, ज्या काही तुम्ही केसेस हाताळल्यात, त्यातल्या महत्त्वाच्या केसेस कुठल्या होत्या? महत्त्वाच्या सगळ्याच केसेस असतात. पण त्यातल्या त्यात बालविवाहाच्या केसेसमध्ये हस्तक्षेप केलेला आहे मी. त्यानंतर लैंगिक शोषण सारख्या विषयात हस्तक्षेप केलेला आहे. बालकामगार विषय असतील किंवा हरवलेली सापडलेली मुलं असतील, कौटुंबिक वादात सापडलेली मुलं असतील, या सगळे मुलांचे जे काही प्रश्न आहेत, या सगळ्या विषयांवर काम केलेलं आहे मी 12 वर्षांमध्ये. तुम्ही आत्तापर्यंत हे सगळे जे विषय सांगतायत, आपण नक्कीच या प्रत्येक विषयांकडे हात घालणारच आहोत. प्रत्येक विषयाबद्दल चर्चा करणारच आहोत. परंतु सुरुवात मला या प्रश्नापासून करायची आहे. मुलं हरवणं असेल किंवा कौटुंबिक वाद असतील, अशा समस्यांना सोडवण्याकरता आपण मदत कशी करतो? हरवलेल्या बालकांच्या संदर्भात जेव्हा आम्ही काम करत असतो, त्यावेळेला म्हणजे हरवलेले बालकच नाही म्हणत, तर कुठल्याही विषयासंदर्भात आम्ही जेव्हा काम करत असतो, तेव्हा चाइल्ड हेल्पलाईन एकटं काम नाही करत ते. तर विविध यंत्रणांची मदत घेऊन, म्हणजे ज्या बालकांच्या संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणा आहेत, त्यांची मदत घेऊन आम्ही चाइल्ड हेल्पलाईन बालकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विभाग म्हणजे पोलीस विभाग आहेत, आरोग्य विभाग आहेत, त्यानंतर कामगार विभाग आहेत, बालकल्याण समित्या आहेत, न्याय विभाग आहेत. या विविध यंत्रणांची मदत घेऊन आम्ही बालकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो. जर एखाद्या हरवलेल्या मुलाचा फोन आमच्याकडे आलेला आहे, की एखादं हरवलेलं मुलं आम्हाला मिळून आलेलं आहे किंवा एखादं मूल स्वतः हरवतो, त्यावेळेला आम्हाला फोन करतात समजा. तर सगळ्यात पहिलं आम्ही पोलीस विभागाला त्या संदर्भात माहिती देतो. त्यानंतर मूल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी पोहोचत असते आणि सगळ्यात पहिले मुलाकडनं जी काही माहिती घेता येत ती आम्ही घेत असतो आणि मुलाला कुठली मदत म्हणजे कुठल्या गोष्टीची नीड आहे हे सगळ्यात पहिले समजून घेत असतो. म्हणजे त्याला तो उपाशी असेल तर त्याला जेवण दिलं जातं किंवा त्याला काही लागलेलं असेल, त्याला काही खरचटलं असेल किंवा कुठली इंजुरी झाली असेल तर त्याला फर्स्ट एड आपण करतो. फर्स्ट एड करतो. मग त्याच्यासाठी आरोग्य विभागाची आम्हाला मदत होत असते आणि तो रस्त्यावर ऑब्व्हियसली हरवला आहे म्हणजे तो रस्त्यावरच आहे. तर सगळ्यात पहिले त्याच्या निवाऱ्याची व्यवस्था कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि सगळ्यात पहिले त्याच्यासाठी आम्ही बालकल्याण समिती जे लहान मुलांसाठी काम करणारी यंत्रणा आहेत, त्यांच्यासमोर मुलांना आम्ही उपस्थित करत असतो आणि त्यांच्या आदेशाने किंवा त्यांच्या संमतीने बालकाचं पुढील पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असतो. जर पालकांचा शोध लागला तर ठीक आहे, त्यांना पालकांच्या ताब्यात आम्ही देतो. पण जर या दरम्यान पालकांचा शोध जर नाही लागला या हरवलेल्या मुलांचा, तर त्याच्या पुढील पुनर्वसनाची जबाबदारी आमच्या विभागामार्फत मग घेतली जाते. खरं तर मला तोच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा होता, की असे जर पालक उपलब्ध नसतील किंवा वेळेवर अवेलेबल होत नसतील, मिळत नसतील किंवा काही अनाथ असतील असं जर लक्षात येतं तुमच्या, तर तात्पुरती म्हणा किंवा कायमस्वरूपीची आपण सोय कशी करतो, असं मला खरं तर विचारायचं होतं. शासकीय मंजुरी मिळालेले जे काही बालगृह आहेत, म्हणजे 6 वर्षांच्या आतील 12 वर्षांच्या आतील जी काही लहान मुलं आहे, अशा मुलांसाठी नाशिकमध्ये आधार आश्रम आहेत आणि 12 वर्षांच्या पुढे जे काही मुलं आहेत, त्यांच्यासाठी बालगृह आहेत शासनाची. त्या बालगृहांमध्ये त्या मुलांची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जात असते. पुढचा एक प्रश्न थोडासा वेगळा विषयाला हात घालून मला विचारायचा आहे. बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये लहान मुलांचे म्हणजे अल्पवयीन मुलांचे लग्न लावून दिले जातात. बालविवाहाच्या केसेस होत असतात. हल्ली-हल्ली तो प्रकार थोडासा कमी झाला असं आम्हाला वाटतंय. परंतु कितपत कमी झाला हे माहीत नाही. याबद्दल थोडीशी माहिती मला तुमच्याकडनं हवी आहे. हां, तर ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात सुद्धा बालविवाहाचं मोठं प्रमाण आहे. ग्रामीण भागातून जेव्हा आम्हाला बालविवाहाच्या केसेस येतात, त्यावेळेला जे काही बालविवाह प्रतिबंध कायदा आहे, त्यानुसार ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ज्यांना पूर्वी आपण ग्रामसेवक म्हणत होतो, ते बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून त्यांना घोषित केलेले आहेत. तसेच ज्या अंगणवाडी ताई आहेत, त्यांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कायद्यानुसार घोषित केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आम्हाला जेव्हा बालविवाहाच्या केसेस येतात, त्यावेळेला आम्ही पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन देणं असेल किंवा ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांना त्याची इन्फॉर्मेशन देणं असेल किंवा ज्या काही अंगणवाडी ताई आहेत त्यांना त्या बालविवाहाची माहिती देतो आणि त्या ठिकाणी बालविवाह थांबवत असतो. जर शहरामध्ये असे काही बालविवाह होत असतील, तर बालविकास प्रकल्प अधिकारी जे आहेत ते कायद्यानुसार बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून त्यांना घोषित केलेले आहेत आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही पर्यवेक्षिका आहेत त्यांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही पोलिसांसोबतच त्यांना सुद्धा या प्रकरणांची माहिती देत असतो बरोबर. आणि शहरातच असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही स्वतः सुद्धा भेट देत असतो आणि समुपदेशन करून त्या ठिकाणी तो बालविवाह थांबवत असतो. आत्तापर्यंत इतका जो तुमचा प्रवास आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे, या अनुभवातली एखादी अशी केस जी तुमच्या लक्षात राहिली बालविवाह संदर्भातली? हो. ॲक्चुअली
पूर्वी चाइल्ड हेल्पलाईनबद्दल एक गोष्ट माझी सांगायची राहिली की 2 वर्षापूर्वीपर्यंत चाइल्ड हेल्पलाईन हा जो प्रोजेक्ट आहे तो एका NGO मार्फत चालवला जात होता. 2 वर्षापासून शासकीय जे काही मान्यता मिळाली. मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारकडे हा प्रोजेक्ट हस्तांतरित केलेला आहे. तेव्हापासून महिला बालविकास विभाग अंतर्गत हा प्रोजेक्ट चालवला जातोय. तर ज्यावेळेला मी NGO मध्ये काम करत होते त्यावेळेला एक बालविवाहाची केस आमच्याकडे आलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये मी, आमची टीम आणि जे काही जिल्हा बाल संरक्षण कक्षामधील टीम आम्ही आणि पोलीस आम्ही तो बालविवाह थांबवण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती खूप इमोशनल वाटली आम्हाला. कारण की घराच्या बाहेर मांडव होता, सर्व खरेदी झालेली होती, अत्यंत गरीब कुटुंब होतं. त्यांचा किराणा, लग्नासाठीचा किराणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी तो बालविवाह आम्हाला थांबवायचा होता. तर त्यावेळेला आम्ही मुलीशी बोललो. मुलगी खूप हुशार होती, तिला 10वीला खूप छान मार्क्स मिळालेले होते, पण पुढे जे काही कॉलेज होतं तिचं ते खूप जास्त अंतरावर होतं. म्हणजे आम्ही सुद्धा ज्या वेळेला त्या परिसरात गेलो त्यावेळेला रस्त्यात इतका सुनाट रस्ता होता तो की आम्हाला स्वतःला पण भीती वाटत होतं. कारण की बालविवाह थांबवणं म्हणजे चॅलेंजिंग काम आहे, त्याच्यामध्ये बरोबर. खूप जास्त धोके असतात. होय. तर आम्ही ज्या वेळेला प्रवास करत होतो त्यावेळेला आम्हाला स्वतःला खूप जास्त भीती वाटत होती त्या रस्त्याने जाण्याची. तर आईचं म्हणणं होतं की तालुक्याच्या लेवलला तालुक्याच्या ठिकाणी मुलीला पाठवायचं आहे. कॉलेजसाठी नाही पाठवू शकत आणि त्यामुळे मग तिचं लग्न करून दिलं तर तिचा जो कोणी नवरा किंवा सासू सासरे असतील ते तिला नंतर शिकवतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पण खरं बघायला गेलं तर ह्या गोष्टी नंतर होत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. होय. त्यामुळं तो बालविवाह आम्हाला तिथे थांबवायचाच होता. मुलीशी पण आम्ही बोललो. मुलगी खूप हुशार होती. मुलीला सगळं समजत होतं की हे चुकीचं आहे. पण तिचं सुद्धा तेच म्हणणं होतं की मला जर मी इथे राहिली तर मला शिकायला पण भेटणार नाही. मग त्यापेक्षा मी लग्न केलेलं काय वाईट आहे. तर आम्ही त्या ठिकाणी भरपूर काउन्सिलिंग केलं. मुलीचं काउन्सिलिंग केलं, मुलीच्या आईचं काउन्सिलिंग केलं. त्यानंतर ते कसेबसे तयार झालेत की ठीक आहे आम्ही तयार आहोत. पण मग तुम्ही ऑपोजिट पार्टीला कसं समजवणार आहेत? किंवा आज जर तिचं लग्न मोडलं आणि त्यांनी दुसरीकडे लग्न करून घेतलं तर मग माझ्या मुलीचं नुकसान होणार. कारण की तिचं साखरपुडा झालेला आहे. तिचं इथे लग्न इतकं म्हणजे ठरवून आम्ही मोडलंय. तर तुम्हाला सगळं माहितीच आहे की मुलीचं असं काही लग्न म्हणजे ठरवून जर मोडलं आर्थिक दृष्टीने ते बघत होते आणि मुलीच्या एक आर्थिक दृष्टीने पण आणि सामाजिक दृष्टीने पण होय. बघत होते की मुलीचं लग्नाला म्हणजे मांडव पडून जर मुलीचं लग्न मोडतंय लग्न तर पुढे मोडतंय. तिच्याशी कोण जाऊन लग्न करणार आहे. हं. तर असा प्रश्न आईचा होता. त्यावेळेला आम्ही जे काही अपोजिट पार्टी होती म्हणजे नवरदेवाकडची पार्टी होती तर त्यांच्या घरी व्हिजिट केली आणि त्यांना सुद्धा हे सगळं समजावून सांगितलं की तुमचा मुलगा 21 वर्षांचा पूर्ण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर कायद्याच्या विरोधात जाऊन लग्न जर केलंच तर तुमचा मुलगा कुठेतरी 2-4-5 वर्ष जेलमध्ये जाणार. त्याच्यात त्याची 2-4 वर्ष जाणार आणि मग तुम्ही 2-4 वर्ष थांबणं बेटर आहे की जेलमध्ये जाणं बेटर आहे. तर त्यांना भरपूर त्यावेळेला काउन्सिलिंग केली, समजून सांगितलं आणि त्यावेळेला तो बालविवाह थांबला. त्यानंतर 2 वर्षानंतर मुलगी जेव्हा 18 वर्षांची ती झाली, त्यावेळेला त्यांनी आम्हाला पत्रिकासुद्धा पाठवली होती लग्नाला येण्यासाठी आणि 2 वर्षांनी त्याच मुलाशी तिचा विवाह झाला होता. ही एक लक्षात राहण्यासारखी केस आहे. म्हणजे खरं तर आनंद या गोष्टीचा आहे, की समाजात थोडंसं भान ठेवून वागणारी काही लोकं आहेत. त्यांच्याकडनं चूक झाली, त्यांना तुम्ही जेव्हा निदर्शनास आणून दिलं, त्यानंतर त्यांनी 2 वर्ष थांबण्याची तयारी दाखवली. त्या मुलीचं, त्या मुलाचं योग्य वय होऊ दिलं आणि मग हे लग्न झालं. आनंद या सगळ्या गोष्टी होत आहेत. यात तुम्ही हस्तक्षेप करून त्या चांगल्या गोष्टी घडवून आणता याचाही आनंद आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये बालकांचं लैंगिक शोषण हा प्रकार खरं तर खूप जास्त वाढला आहे. आणि बऱ्याचदा तो आजूबाजूच्या जवळपासच्या ओळखीच्या लोकांकडूनच होतोय. ह्या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? खरं तर तुम्ही आत्ता म्हणाल की बालकांचं लैंगिक शोषण, मला खूप आनंद झाला. कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतं की लोकांकडून असं ऐकायला मिळतं की मुलींचं लैंगिक शोषण झालेत किंवा मुलीचं शोषण झाले. तर असं अजिबात नाहीये. तर बालक म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघंही आहेत. होय. तर जेवढ्या प्रमाणात मुलींचं शोषण होतंय, मुलांचं सुद्धा शोषण होत असतं. परंतु ह्या गोष्टी समोर येत नाही. का येत नाही? कारण की बऱ्याच वेळेला असं वाटतं मुलांना स्वतःला असं वाटतं की ह्या गोष्टी फक्त मुलींच्या सोबत घडत असतात आणि माझ्यासोबत घडतंय तर मग माझ्यात काहीतरी फॉल्ट आहेत. म्हणजे इव्हन मला स्वतःला, मी 12 वर्ष झाली ह्या क्षेत्रात काम करते. 12 वर्षांपूर्वी मला स्वतःला सुद्धा असंच वाटत होतं की शोषण हा प्रकार फक्त मुलींच्या सोबत होत असतो. पण मग ह्या गोष्टी पुढे का नाही येत? कारण की मुलांना कुठेतरी एक भीती असते की किंवा ते अशा गोष्टी त्यांच्यासोबत झाल्यात. त्यांना कुठेतरी स्वतःला ते गिल्ट वाटत असतं की माझ्यासोबत ही गोष्ट झाली आहे जी मुलींसोबत घडते आहे. त्यामुळे मुलं ही गोष्ट पुढे येऊन सांगत नाही एकतर.
समाज मला स्वीकारेल का? समाज मला स्वीकारेल का, किंवा समाजात अशा गोष्टी होतच नाही आणि जी गोष्ट माझ्यासोबत झाली त्याच्यामुळे ती गोष्ट कुठेतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. 12 वर्षांमध्ये माझ्यासमोर फक्त 2 मुलांनी म्हणजे 2 मुलग्यांनी येऊन सांगितलेलं आहे की माझ्यासोबत लैंगिक शोषण झालेलं आहे. ऍक्च्युली खरं तर प्रमाण 10 पैकी 6 मुलं आणि 10 पैकी 4 मुलं असं आहेत. तर मुलांचं सुद्धा शोषणाचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळे मुलं पुढे काय येत नाही तर त्यामध्ये मागे कुठेतरी भीती असते. समाजापेक्षा पालक आपल्याला स्वीकारतील का किंवा पालक आपल्यावर विश्वास ठेवतील का, हा सुद्धा विषय असतो. त्यामुळे मुलं स्वतःहून पुढे येत नाही. मुलींच्या शोषणाच्या बाबतीत, मुली आणि मुलं दोघांच्या शोषणाच्या बाबतीत मला सांगायचं असं झालं की म्हणजे मला असं सांगायचं आहे की मुलांना गुड टच आणि बॅड टच म्हणजे सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श ह्याची माहिती देणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे अगदी मूल लहान असतं तेव्हापासून ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं की सुरक्षित स्पर्श कुठला आहे, असुरक्षित स्पर्श कुठला आहे, कोण आपल्याला चांगल्या इंटेन्शनने स्पर्श करत आहे, कोण वाईट इंटेन्शनने स्पर्श करत आहेत. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपण लहानपणापासून मुलांना असं शिकवत असतो की अनोळखी लोकांनी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही आहेत, किंवा अनोळखी लोकांशी बोलायचं नाही आहेत, किंवा अनोळखी लोकांपासून दूर राहायचं. दूर राहायचं. आपण हे नेहमी शिकवत असतो. पण मला असं वाटतं की त्याच्यासोबतच आपण मुलांना हे शिकवणं पण तेवढंच गरजेचं आहे की अनोळखी लोकांपासून तुम्हाला सुरक्षित राहायचंच आहे, पण ओळखीच्या लोकांपासून सुद्धा तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे. कारण की आमच्याकडे ज्या काही लैंगिक शोषणाच्या केसेस येतात त्याच्यामध्ये 99% म्हणजे 99% ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये मुलांच्या ओळखीचे जे लोक असतात त्यांनीच त्यांचं शोषण केलेलं असतं. मग ते काका असतील, मामा असतील, आत्या असेल, मावशी असेल, किंवा आमच्याकडे असेही प्रकार झालेले आहेत की स्वतःच्या सख्या वडिलांनी मुलांवर अत्याचार केल्याच्या घटना आमच्याकडे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलांना ही शिकवण देणं जास्त गरजेचं आहे की म्हणजे अनोळखी लोकांपासून जसं आपल्याला सुरक्षित राहायचं तसं ओळखीच्या लोकांपासून सुद्धा आपल्याला सुरक्षित राहायचं, आणि त्याच्यासाठी आपल्याला गुड टच बॅड टच हे प्रशिक्षण मुलांना देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या वयानुसार म्हणजे मुलं लहान असतील तर त्या वयानुसार मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी यूट्यूब चॅनलवर आमची चाइल्ड हेल्पलाईनची एक कोमल मूव्ही आहे. ती 4 लँग्वेजमध्ये आहे, मराठी, इंग्लिश, हिंदी आणि साईन लँग्वेज. ज्या मुलांना ऐकायला आणि बोलायला येत नाही त्या मुलांसाठी सुद्धा ती छान समजून सांगणारी आहेत. तर कोमल मूव्ही जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केली तर मुलांना छान पद्धतीने तुम्ही गुड टच आणि बॅड टच समजून सांगू शकतात. बऱ्याच वेळेला काय होतं की आई म्हणून मुलांशी बोलण्यामध्ये संकोच वाटतो कुठेतरी, की मग मुलांना कसं सांगू की चांगला स्पर्श, कारण की त्यामध्ये आपल्याला मुलांना सगळ्या आपल्या खाजगी अवयवांबद्दल सांगायचं असतंय, किंवा कोणी कुठे टच केला तर तुला हे वाईट समजायचं आहे. तर कुठेतरी संकोच आई-वडिलांमध्ये सुद्धा असतो मुलांशी बोलण्यामध्ये. खरं तर आई-वडिलांनी समजून सांगणं खूप जास्त गरजेचं असेल, पण जर नाही आपल्याला जमत ते तर आमच्या ह्या मूव्हीचा आधार नक्कीच घेऊ शकतात. कुठेतरी मला असं वाटतं की साधारण वयाच्या 12व्या-13व्या वर्षी ज्यावेळेस मुली एका वेगळ्या टप्प्यावरती पोहोचतात, जिथून मासिक पाळी हे प्रकार जेव्हा मुलींना सुरू होतात, खरं तर आई मुलीची मैत्रीण होऊन खूप चांगल्या प्रकारे तिला हा प्रकार समजवते आणि तिथून त्यांना त्या गोष्टींची माहिती होते. परंतु मुलांना हे प्रकार माहीतच नसतात नाही. आणि मग आपण कुठेतरी मुलांना त्या गोष्टी ज्ञान देणं तितकं गरजेचं आहे का? कारण अज्ञानातून चुकीच्या गोष्टी घडतात असं मला वाटतं. बरोबर आहे. तर मुलींसोबतच मुलांना सुद्धा हे सगळं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि अगदी 12-13 नाही म्हणते मी, पण लहानपणापासूनच मी जसं म्हणाले की त्या वयानुसार शिक्षण दिलं पाहिजेत. म्हणजे अगदी 4 ते 5 वर्षांची मुलं आहेत तर त्यांना वेगळ्या प्रकारे गुड टच बॅड टच समजून सांगता येतो. त्यापुढील जर 12-13 वर्षापर्यंतची मुलं असतील त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गुड टच बॅड टच समजून सांगता येतो. त्यांची समजण्याची जेवढी कुवत आहे किंवा जेवढी क्षमता आहेत लहान मुलांची, त्या क्षमतेनुसार त्यांना समजून नक्कीच सांगितलं पाहिजे. वेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर ज्या शिक्षकांमुळे आपण घडलो, ज्या शिक्षकांमुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, इथे बसून या सगळ्या गप्पा मारू शकतोय, मुळात अशा शिक्षकांना आपण सांगणं किंवा उपदेश करणं हे चुकीचं होऊन जाईल. परंतु मी एक माझा अनुभव शेअर करतो इकडे. आम्ही ज्यावेळेस 9वीला होतो आणि विज्ञानामध्ये हा सगळा ज्यावेळेस विषय होता, आमच्याकडे म्हणण्यापेक्षा मी प्रातिनिधिक स्वरूपात हा विषय मांडतोय. बऱ्याच शाळांमध्ये, बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडलाय, की पर्टिक्युलर तो एक टॉपिक किंवा तो एक विषय, तो एक सब्जेक्ट, तो एक धडा तुम्हाला ऑप्शनला टाकला जायचा बरोबर. आणि मग तुम्ही बाकीच्या विषयांचा तो अभ्यास skip केला करा. जात होता. तो स्किप केला जात होता. खरं तर आत्ताच काही दिवसापूर्वी शिक्षक दिन होऊन गेला, जिथे आमच्याकडे नितीनजी ठाकरे सर आले होते
आणि त्यांनी खूप चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे काही विषयांना हात घातले होते. मला तर म्हणजे ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून मला सर्व शिक्षकांना एक विनम्र आव्हान किंवा विनम्र निवेदन द्यायचं आहे, एक नम्र विनंती करायची आहे, की कृपया असे कुठले विषय टाळू नका. कारण जितकं मुलींना त्या शिक्षणाची गरज आहे, तितकं आम्हा मुलांना त्या शिक्षणाची गरज आहे. जर तुमच्याकडनं योग्य शिक्षण नाही मिळालं, तर कुठेतरी आम्ही चुकीच्या गोष्टी जी गोष्ट लपवली जाते ती गोष्ट शोधण्याचा खूप जास्त प्रयत्न होतो. आणि तुम्ही जेव्हा तो विषय, तो धडा ऑप्शनला टाकतात, त्याचीच माहिती घेण्याकरता मग आम्ही चुकीच्या वेळेने जातो. चुकीच्या पद्धतीने त्याची माहिती घेतो आणि जी चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, आम्हाला तेच खरं वाटतं आणि त्या प्रकारे खरं तर असे प्रकार घडतात मला असं वाटतं. त्या निमित्ताने मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जसं पालकांना संकोच वाटतो तसं शिक्षकांनाही कुठेतरी संकोच वाटत असावा. अभ्यासक्रम एक वेगळा भाग आहे, तो तर नक्कीच अभ्यासक्रमाच्या दृष्टीने शिकवला जावा. पण गुड टच बॅड टच ह्याच्यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग मला वाटतं मुलांना देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जर सामाजिक क्षेत्रात जे काही काम करणारे यंत्रणा आहेत, म्हणजे NGO असेल किंवा आमच्यासारख्या सरकारी यंत्रणा असतील, तर त्यांना जर शाळेमध्ये या गोष्टीसाठी हे जे काही प्रशिक्षण आहेत गुड टच आणि बॅड टचचं, तर ते देण्यासाठी जर शाळेमध्ये जर इन्व्हाइट केलं, तर NGO किंवा आमच्यासारख्या यंत्रणा आहेत, त्या शाळेमध्ये जाऊन नक्कीच अवेअरनेस आणि त्यावर काम होऊ जनजागृती शकेल. त्या संदर्भात करू शकतात. आम्ही स्वतःही या संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणात करतो आहोत. परंतु तरीसुद्धा पालक म्हणजे शिक्षक जे आहेत ते इन्व्हाइट करू शकतात. बऱ्याचदा शिक्षक हा खरं तर दुसरा गुरु आपण म्हणतो आणि पहिलं गुरु आपण आई-वडिलांना मानतो. घरात कौटुंबिक वाद असतील किंवा आई-वडिलांचे जर वाद असतील, या गोष्टींचा मुलांच्या मनावरती कशाप्रकारे परिणाम होतो आणि ह्या गोष्टींचं म्हणजे लैंगिक शोषणाशी कुठेतरी संबंध येतो का? हो, नक्कीच येतो. ॲक्चुअली आमच्याकडे खूप जास्त प्रमाण आहेत. म्हणजे बाकी केसेस ज्या आहेत, जशा आहेत बालविवाहाच्या असतील, लैंगिक शोषणाच्या असतील किंवा बालकामगार असतील किंवा इतर ज्या काही असतील, त्याच्यासोबतच एक मोठ्या प्रमाणात कौटुंबिक वादाच्या केसेस खूप जास्त प्रमाणात येत आहेत. बऱ्याचदा असं लक्षात येतं की दोघांमध्ये आई-वडिलांची वाद आहे इंटरनल आणि त्याच्यामध्ये मुलांना कुठेतरी इन्व्हॉल्व केलं जात असतं. म्हणजे मुलांना कुठेतरी पुढं केलं जात असतं. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात येतात लगेचच, की वाद दोघांचे आहेत, पण मुलांना मध्ये टाकलं जात असतं. तर कुठेतरी मुलांच्या मनावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. आई-वडिलांचे एकमेकांमध्ये वाद असतील, तर साहजिकच मुलांकडे त्याचं दुर्लक्ष होतंय त्यांचं. आणि त्या दुर्लक्षातूनच इतर लोकं जे आहेत, ते संधी घ्यायला बसलेलेच आहेत. बरोबर. जेव्हा आपल्या दोघांमध्ये वाद चालू आहेत आणि त्या गोष्टीची इतर लोकांना माहिती होते, तर नक्कीच त्यावेळेला कुठेतरी दुरुपयोग त्या गोष्टीचा केला जात असतो आणि मुलांना टार्गेट करून मग मुलांचं शोषण याच्यामध्ये होत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की पालकांनी अ, एकमेकांमधले जे काही वाद आहे, ते मुलांसमोर येऊ न देता मुलांच्या दृष्टीने विचार करणं जास्त गरजेचं आहे. कुठेतरी मलाही खरं तर असं वाटतं, की जी गोष्ट घरात मिळत नाही आपल्याला, जे प्रेम, जी आपुलकी, ते बाहेर जो शोधण्याचा मुलं सहवास प्रयत्न घरात करत मिळत असतात. नाही, तोच सहवास, तेच प्रेम बाहेर शोधण्याचा प्रयत्न होतो. लहान मुलांच्या केसमध्ये मग असे बाललैंगिक शोषणाचे प्रकार होतात. थोडंसं किशोरवयीन अवस्थेकडे जर आपण गेलो, तर तिथे मुलं असतील, मुली असतील, मग त्यांच्या शाळेत असेल किंवा कॉलेजमध्ये असेल, तो पार्टनर शोधण्याचा त्या वयात प्रयत्न करतात, ते प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते प्रेम बाजूला राहतं आणि भलत्याच गोष्टी तिकडे घडतात आणि मग तो मनावरती इतका चुकीचा परिणाम करून जातो, की आयुष्यभर तो मुलगा, तो मुलगी खरं तर चुकीच्याच दिशेने वाटचाल करत असतो. याकरता जसं मी म्हटलं, की पहिले गुरु आई-वडील असतात, त्यांनीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशा केसेसमध्ये समजा हे बालकांचं लैंगिक शोषण होत असेल आणि जर मुलांनी पालकांपर्यंत तो विषय पोहोचवला, की असं असं झालंय, म्हणजे बऱ्याचदा मुलांना कळत नाही की लैंगिक शोषण म्हणजे नक्की काय, काय? परंतु काहीतरी चुकीची गोष्ट घडली हे त्यांना जर फील होतंय आणि जर त्या मुलांनी पालकांपर्यंत तो विषय पोहोचवला, तर पॉस्को कायद्याअंतर्गत पालकांनी काय नक्की पावलं उचलली पाहिजे, त्यांना त्याची माहिती कशी असली पाहिजे? अ, पॉक्सो कायद्यानुसार मला तर वाटतं फक्त पालकांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच हा विषय आहे. सगळ्यात आधी पालकांच्या बाबतीत म्हणेल मी, की जेव्हा मूल तुम्हाला येऊन सांगतेत, की माझ्यासोबत कोणीतरी चुकीचं काहीतरी वर्तन केलेलं आहे, सगळ्यात पहिले पालकांनी त्या मुलावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कारण की बऱ्याच वेळेला काय होतं, की जो काही माझा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार जेव्हा मुलं पालकांना सांगतात, की अमुक-अमुक एका व्यक्तीने माझ्यासोबत असं काही चुकीचं वर्तन केलेलं आहे. तो व्यक्ती जर घराच्या बाहेरचा असेल किंवा थोडा दूरचा असेल, तर पालक त्याच्यावर विश्वास ठेवतात, की ठीक आहे बाबा ह्याने काहीतरी चुकीचं केलं असेल. पण तोच व्यक्ती जर घरातला असेल, नात्यातला असेल, जवळचा असेल, तर पालक त्या मुलावर सहजासहजी विश्वास ठेवत नाही. ठेवत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्याकडे असे झालेले आहे, की मुलगी सांगते, की माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे, पण आईला खरं ते वाटत नाही. नाही, माझा हा नवरा असं वागू शकत नाही.
पण त्याच्यामुळे सगळ्यात पहिले जेव्हा मुलं आपल्याला येऊन सांगतात की त्यांच्यासोबत काहीतरी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर सगळ्यात पहिले आपलं काम आहे किंवा आपली जबाबदारी आहे की आपण मुलांवर विश्वास ठेवावा. आणि सगळ्यांसाठी मला एक गोष्ट सांगायची वाटते की जेव्हा मूल तुम्हाला येऊन सांगते, ते पालक असू देत, शेजारी असू देत, मित्र असू देत, मैत्रीण असू देत किंवा आमच्यासारख्या काम करणारी यंत्रणा असू देत. जर आम्हाला मूल येऊन सांगते की माझ्यासोबत शोषण झालेलं आहे आणि मी जर ती गोष्ट लपवून ठेवत असेल, तर कायद्यामध्ये त्या लोकांसाठी सुद्धा शिक्षा आहेत. खरंच मला असं वाटतं, की ज्या व्यक्तीने शोषण केलंय त्यापेक्षा जे लोक याला ऐकून घेत नाही, सपोर्ट करत नाही किंवा ते लपून ठेवतात, ते हे जास्त जास्त गुन्हेगार जास्त आहेत. गुन्हेगार आहेत, जास्त दोषी आहे असं मला वाटतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत असताना खरं तर ज्या प्रकारे आपण म्हणजे नवरात्री स्पेशलमध्ये आपण भेटलोय, मुलींबद्दल, महिलांबद्दल आपण चर्चा करतोय. आपण ह्या प्रश्नांकडे पुन्हा येणारच आहोत, परंतु काही वेगळ्या विषयांना मला हात घालायचा आहे. त्यातलाच पुढचा प्रश्न आहे, की आत्ताच्या म्हणजे 21व्या शतकातल्या मुली खरं तर स्वावलंबी झाल्या आहेत. स्वतः अर्निंग त्यांचं सुरू झालंय. स्वतःचा खर्च स्वतः करू शकतात. तरी बऱ्याच ठिकाणी असं होतं, की अ, त्यांच्या लग्नासाठी घाई केली जाते. त्यांना प्रत्येक ठिकाणी पुश केलं जातं. तिथे कुठेतरी समाज पण मध्ये येतो, की आपल्या समाजात असं चालत नाही. मुलीचं ह्या वयात लग्न झालंच पाहिजे. अशा केसमध्ये किंवा अशा आई-वडिलांसाठी तुम्हाला काही सांगायला आवडेल? कारण बऱ्याचदा असं होतं, की त्या मुली ओझं म्हणून बघितलं जातं. समाज काय म्हणेल? मुलगी स्वतः कमवते, स्वावलंबी आहे, तरीही समाज काय म्हणेल हा विचार करून त्या मुलीचं घाईत लग्न उरकवण्याचा प्रकार केला जातो. अशा पालकांना तुम्हाला काही सांगायला आवडेल का? नक्कीच. मला तर असं वाटतं की मुलगी ही ओझं बिलकुल नाही आहेत. कारण की समाजात म्हणजे मी तरी असं बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की मुलांपेक्षा मुली आई-वडिलांचा सांभाळ जास्त चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्याच्यामुळे मुलगी ही ओझं बिलकुल नाही आहेत. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही जसं म्हणालात की लवकर लग्न करून दिलं जातं मुलगी ओझं म्हणून. तर आमच्याकडे बालविवाहाच्या ज्या काही घटना आहेत त्या यातूनच घडलेल्या आहेत की अगदी 4-5 मुली जन्माला आलेल्या आहेत आणि मग त्यांना लवकर कसं त्यांची जबाबदारी असते शेवटी ती. तर त्यामुळे लवकर लग्न करून दिलं जात असतं. पण हे चुकीचं आहे. मुलींना जर तुम्ही शिक्षण प्रॉपरली दिलत किंवा तिला पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर ती नक्कीच त्यामध्ये क्रांती करू शकते. त्याच्यामुळे मुलीला ओझं म्हणून समजण्याची चूक करू नये. अ, माझं स्वतः मी अजून अनमॅरिड आहेत आणि माझ्या आई कधीच असं समजलं नाही, की ही माझ्यावर ओझं आहेत. उलट त्यांना नेहमीच माझं कौतुकच वाटत असतं. त्यामुळे इतर जे काही पालक आहेत त्यांनी सुद्धा मुलींना ओझं समजण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. खरं तर तुमच्या पालकांकडनं बऱ्याच लोकांनी प्रेरणा घ्यावी असं मला वाटेल, तुम्ही हे जे वाक्य वापरले त्यानंतर. परंतु ज्यावेळेस गरिबी असते, आर्थिक अडचणी असते आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून अ, असे लग्नाचे प्रकार होतात. बरेच प्रकार थोडेसे कमी झाले असं मला वाटतंय, परंतु ग्रामीण भागाकडे अजून असे प्रकार सुरू आहेत, जेव्हा घाईत लग्न लावून दिलं जातं आणि गरिबी म्हणून ते लग्न जेव्हा लावून दिलं जातं, अशा केसेसमध्ये बऱ्याचदा महिलेकडे फक्त मुलं जन्म घालण्याची यंत्रणा म्हणून बघितलं जातं. 5-5, 6-6 अपत्यांपर्यंतही अलीकडच्या काळापर्यंत त्या गोष्टी व्हायच्या. आता थोडंसं कमी झालंय असं मला वाटतंय. परंतु अजूनही ग्रामीण भागात असे प्रकार होत आहेत. ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? अं, मला असं वाटतं ह्याचं प्रमाण थोडंसं तर कमी झालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जनजागृती आहेत. पण जे काही प्रमाण उरलेलं असेल त्यातून पण, तर त्यातून मला असं वाटतं की जनजागृती करण्याची अजून जास्त गरज आहे. किंवा मुलींचं महत्त्व लोकांना समजून सांगणं किंवा आम्ही जेव्हा मुली म्हणून काम करतो, तर ह्या गोष्टी कुठेतरी ह्या लोकांपर्यंत पोहोचल्यात ग्रामीण भागात किंवा शहरी भागात पण असेल. तर त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की मुली आज काय करू शकतायत. तर नक्कीच ह्याचं प्रमाण थोडं कमी होईल. बऱ्याच ठिकाणी असं होतं, की मला वंशाचा दिवा हवा आहे, मला मुलगा हवा आहे आणि ह्या गोष्टीकरता मी जसं आधीच्या प्रश्नामध्ये उल्लेख केला होता, की महिलेकडे फक्त मुलं जन्म घालण्याचे मशीन म्हणून बघितलं जातं आणि 2, 4, 5, 6, 7-7 पर्यंत मुली झाल्यात आणि त्यानंतर 8वा मुलगा झालाय. अशाही केसेस आम्ही काही बघितल्यात. दुर्दैवाने तो मुलगा वयाच्या 20व्या-21व्या की जर मरण पावत असेल, त्या केसमध्ये पण त्याच महिलेला दोषी धरलं जातं. अशा समाजाला काही मला काही सांगायचं आहे का? हो, म्हणजे मीही बघितलेलं असं आहे, की एखाद्या महिलेने मुलगा जन्माला घातला, म्हणजे तिला खूप सन्मान मिळत असतो. पण त्या महिलेची बाजू मी नक्कीच एक स्त्री म्हणून समजू शकते, की ज्यावेळेला तिचा 20-21 वर्षांचा मुलगा मरण पावतो आणि त्यावेळेला पुन्हा कुठेतरी तिच्यावर तो अन्याय होण्याची शक्यता बळावत जाते. होय. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ह्या सगळ्या डेस्टिनीच्या गोष्टी आहेत. शेवटी तुम्ही किती मुली जन्माला घातल्यात आणि मुलासाठी किती अट्टहास केला. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी होणार असतात त्या होतच असतात.
तर मला वाटतं की मुलगी जर मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगीसुद्धा ही वंशाची पंथी म्हणून म्हणायला हरकत नाही आहे. क्या बात आहे. तर हा भेदभाव न करता मला वाटतं समाजाने मुलींनाही तेवढ्याच आनंदाने एक्सेप्ट करायला हवं असं मला वाटतं. बालविवाह तुम्ही आत्तापर्यंत थांबवण्याच्या बऱ्याचशा केसेस तुम्ही मला सांगितल्यात. अशा गोष्टी घडत असताना म्हणजे बालविवाह तुम्हाला माहिती मिळाली की बालविवाह होतो आणि तुम्ही थांबवण्याकरता तुमची टीम तिकडे पोहोचते. अशा वेळेस विरोध होतो का? किंवा असे काही धोक्याचे प्रसंग आल्याचे काही अनुभव आहेत का? हो, नक्कीच आहेत. ॲक्च्युली समाजात ज्यावेळेला आम्ही बालविवाह थांबवत असतो, त्यावेळेला लोकांना हेच वाटत असतं, की म्हणजे कुठेतरी त्यांचा विरोध होतच असतो. त्यांना हेच वाटत असतं, की हे कुठेतरी चुकीच्या गोष्टी करत आहेत किंवा आमचं कुठेतरी चांगलं होतंय ते ह्या गोष्टीमध्ये येत आहेत. तर साहजिकच विरोध आणि धोका खूप जास्त आहेत. पूर्वी ज्यावेळेला आम्ही एन-जी-ओमध्ये काम करत होतो, त्यावेळेला एका बालविवाहाच्या प्रसंगात आम्ही इंटरव्हेन्शन केलं होतं. खरं तर तो बालविवाह थांबवला नाही आम्ही किंवा सक्सेसफुल झाला असं मला सक्सेसफुल नाही झाला असं मला म्हणता येईल. पण त्या प्रकरणात मी जेव्हा हस्तक्षेप करण्यासाठी गेले होते फील्डमध्ये तर त्यावेळेस जे कोणी पालक होते, मुलींचे पालक होते, म्हणजे त्यांनी लग्न तर लावून घेतलं कारण की आमच्याकडे मुलीचा कुठल्याही प्रकारचा वयाचा पुरावा आमच्याकडे उपलब्ध झाला नाही आणि जोपर्यंत वयाचा पुरावा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपण तो बालविवाह थांबवू शकत नाही. कारण की मुलगी अल्पवयीन आहे हे आपण त्यावेळेला समजू शकत नाही. तर वयाचा पुरावा उपलब्ध झाला नाही त्यामुळे पोलिसांमार्फत सुद्धा तो बालविवाह थांबवला नाही आणि ज्यावेळेला मुलीच्या पालकांना कळलं होतं, कारण की पोलीस ऑब्व्हियसली गेलं होतं, म्हणजे आम्ही स्वतः गेलो होतो हं. फील्डवर त्या ठिकाणी. तर त्यावेळेला जेव्हा कळलं त्यांना, की आपला हा जे काही विवाह आहे तो थांबवण्यासाठी हे लोकं आले होते. त्यावेळेला तर त्यांनी पुरावा उपलब्ध करून दिला नाही आणि आम्हाला तिथून काढून दिलं होतं. हं. पण मग त्यानंतर जेव्हा माझ्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणजे दिवाळीचा पिरियड तो होता आणि ज्यावेळेला मी एन-जी-ओमध्ये होते, त्यावेळेला मी एका कॉलेजमध्ये होते. एम-एस-डब्ल्यू कॉलेजमध्ये आमचं ऑफिस होतं. तर तिथे मी एकटी होते आणि त्यावेळेला ते अगदी 4-5 असं गुंडा टाइप प्रवृत्तीचे जे लोकं होते, त्यांचे नातेवाईक ते आलेले आणि एकदम काय म्हणतात कॉलर वगैरे वर धमकावण्याचा. करून किंवा हां. धमकवण्याच्या उद्देशाने माझ्या समोर आले आणि विचारलं, की "कोणी तुम्ही आमचं लग्न कसं काय थांबवायला आलेत? किंवा तुम्हाला ही माहिती कोणी दिली?" बरंच धमकवलं. पण मग त्यावेळेला माझी टीम सोबत होती. म्हणजे योगायोगाने माझी टीम तिथे सोबत होती. म्हणून मग माझ्या टीमने आणि आम्ही पूर्ण पद्धतीने त्यांना समजून सांगितलं, की हे लग्न आम्ही काही थांबवायला येत नाही. आमच्याकडे जेव्हा तक्रार येते त्यावेळेला आम्ही तिथे येत असतो. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची मुलगी अल्पवयीन असेल, तर ते तुम्ही काम करता ते चुकीचंच आहे. हे सुद्धा त्यांना समजावून सांगितलं आणि त्यावेळेला ते कुठेतरी शांत झालेत आणि म्हणजे शांत झालेत ते. पण मग आम्ही त्यावेळेला बालविवाह तो काही थांबवू शकलो नाही. कारण की शेवटपर्यंत आमच्याकडे मुलीच्या विवाहात म्हणजे वयाचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध झालेच नाही. तुमच्या बोलण्यात खरं तर ती खंत जाणवते की तुमच्याकडनं ती गोष्ट होऊ शकली नाही. परंतु अ, एक महिला म्हणून मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्हाला स्वतःला सेफ फील होतंय का? नक्कीच. मी स्वतःला खूप सेफ फील करते. हां, याच्यामागे एक कारण आहे, की आज मी कुठेतरी जॉब करते आहे, कुठेतरी कॉन्फिडंट झाले आहेत. पण तेच जर मला 10-12 वर्षांपूर्वी विचारलं असतं, तर मी कदाचित माझं उत्तर असलं असतं, की मला सेफ नाही वाटत ते. आणि ह्याच्यातून मला हीच एक गोष्ट सांगायची आहे, की जेव्हा तुम्ही मुलींना शिकवतात, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतात, त्यांना कॉन्फिडंट बनवतात, त्यावेळेला त्या ऑटोमॅटिकली सेफ होणार आहेत. त्या ऑटोमॅटिकली सुरक्षित होणार आहेत. मग ते समाजाकडून असेल किंवा कुटुंबाकडून असेल. बऱ्याच वेळेला लग्न झाल्यानंतर पण मुलींना त्रास दिला जातो घरामध्ये. तर अशा वेळेला सुद्धा मला वाटतं, की एक स्त्री जर ती खंबीर असेल किंवा ती जर कॉन्फिडंट असेल तेवढी, तर त्रास देणारा व्यक्ती पण कुठेतरी विचार करतो. आत्तापर्यंत जे काही बालविवाहाच्या केसेस तुम्ही बघितल्यात, त्यातले जे मुलं-मुली तुमच्या काही संपर्कात आहेत का ज्यांचे बालविवाह म्हणजे विवाह वयानंतर झालेत, योग्य वयानंतर आणि ते व्यवस्थित त्यांचा संसार सुरू आहे, अशी काही मुलं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का? प्रत्यक्ष असं कॉन्टॅक्टमध्ये नाही येत आम्ही त्यांच्या. हं. पण त्यांचं कुटुंब असेल किंवा त्यांची शाळा असेल किंवा ज्या काही काम करणारी यंत्रणा आहेत, आमच्यासोबत काम करणारी यंत्रणा आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही मुलांच्या संपर्कात राहत असतो. तुम्ही नक्कीच चाइल्ड हेल्पलाईन म्हणून बिलो 18 साठी काम करताय. परंतु असा एखादा अनुभव, असा एखादा किस्सा जो तुमच्या आठवणीत असेल, जो अबोव्ह 18 एखाद्या मुलासोबत, मुलीसोबत घडलाय, ती केस तुमच्याकडे आली आहे. तुम्ही एक सरकारी अधिकारी म्हणून हात झटकू शकला असतात, की 18 वर्षाच्या वरची केस आहे. परंतु तुम्ही ती खूप सामंजस्याने ती केस सोडवली असं काही? नक्कीच रिसेंटली रिसेंटली म्हणजे आपली भेट होण्याच्या दिवसाचीच गोष्ट आहे,
की एक मुलगी सापडल्याचा फोन आम्हाला आलेला होता 1098 या टोल फ्री नंबरवर. मुलगी लहान दिसत होती म्हणून मग जे काही कॉल करणारे जे काही म्हणजे आजूबाजूला नागरिक होते हं. त्यांनी 1098वर फोन केलेला की अल्पवयीन मुलगी आहे आणि ती तिथे आलेली आहे. तर त्यावेळेला मी स्वतः ऑफिसमध्ये असल्यामुळे मी स्वतः फील्डवर गेली आणि ऑफिसच्या जवळच मुलगी होती. तर तिला मी विचारलं की तू राहते कुठे, काय कुठे? तर ती मुलगी इतकी हायपर झालेली होती की ती कोणालाच ऐकत नव्हती. म्हणजे ती अगदी मला सुद्धा एकदम मारेरावी करत, एकदम बोट वगैरे करत, "तू माझ्या जवळ यायचं नाही, हे नाही." तर अशा पद्धतीने तिने माझ्याशी बिहेव केलं. अ, मुलगी खरंच लहान दिसत होती, त्यामुळे मी पण त्याच दृष्टीने बोलत होते तिच्याशी, की ही लहान आहे आणि मी त्या समजून वगैरे घेऊन तिच्याशी बोलत होते, की "तू शांत हो, तू मला सांग, मी तुझी मदत करू शकते." ज्यावेळेला मी माझं आय कार्ड दाखवलं तिला, त्यावेळेला कुठेतरी तिला थोडंसं सेफ फील झालं आणि ती माझ्याशी बोलू लागली, की "तुम्ही मला खूप देवासारख्या भेटला मॅडम आणि मी इथे घरातून निघून आलेले आहेत आणि मला इथे जॉब करायचा आहे आणि मला माझ्या आई-वडिलांचे स्वप्न काही वेगळे आहे आणि माझे खूप वेगळे आहेत आणि त्यामुळे मला माझ्या घरी काही जायचं नाही आहे. मी माझं स्वप्न पूर्ण करूनच मला घरी जायचं आहे. तुम्ही माझी मदत करा. मला राहण्यासाठी जागा द्या किंवा मला जॉब शोधण्यासाठी मदत करा." त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला तिला समजून सांगितलं. तिला जिथे जॉबला इंटरव्ह्यूसाठी ती आली होती. कारण की तिला कोणी बोलवलं कुठेतरी कुठल्यातरी फोनवरती इंटरव्ह्यूसाठी आलेली होती. त्यामुळे ती खरंच जरी तिने मला तिचं आधार कार्ड नंतर दाखवलं होतं. ती 18 प्लस होती, 20 वर्षांची होती ती. पण तरीसुद्धा एक स्त्री म्हणून त्या मुलीला मला तिथे एकटीला सोडणं योग्य वाटलं नाही. त्यावेळेला ती जिथे याच्यासाठी जॉबसाठी जाणार होती, इंटरव्ह्यूसाठी जाणार होती. इंटरव्ह्यूसाठी. तिथे मी स्वतः तिच्यासोबत गेले. आमच्यासोबत आमचे टीम मेंबर पण होते. त्यांच्यासोबत आम्ही स्वतः इंटरव्ह्यूसाठी तिथे गेलो. अगदीच मला ती जागा सेफ वाटली नाही तिच्यासाठी आणि तिला स्वतःला सुद्धा ते फील झालं, की ही जागा सेफ नाही. त्यावेळेला मी तिला ही गोष्ट समजून सांगितलं, की जर आज आम्ही तिथे नसतो, तर तुला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं याची कल्पना तू स्वतः कर. बरोबर. आणि त्यावेळेला तिला सुद्धा ती रिअलाईज झालं कुठेतरी, पण तरीसुद्धा ती घरी जाण्यासाठी तयारच नव्हती. परंतु तिच्याशी व्यवस्थित बोलून आणि पोलिसांशी संपर्क करून आम्ही घरच्यांशी तिचा संपर्क केला आणि तिला पालकांच्या ताब्यात त्या ठिकाणी दिलेत. भविष्यात जर कधी ती मुलगी किंवा त्या मुलीचे पालक पुन्हा तुमच्या समोर आले, ती मुलगी घरातून ज्या कारणांसाठी निघून आली आहे, पळून आली आहे, हे कारणं तुम्हाला माहिती आहेत आणि असं समजा की तुमचे त्या मुलीचे पालक तुमच्या समोर आलेत. त्या पालकांना तुम्हाला काही खडसवायला गरज वाटेल का? नक्कीच. कारण की ह्या प्रकरणात तिने जसं सांगत होते, की माझ्या पालकांचे स्वप्न वेगळे आहेत. त्यांना मला कुठल्यातरी वेगळ्या फील्डमध्ये करियर करावं असं वाटतंय आणि मला कुठल्यातरी वेगळ्या फील्डमध्ये करियर करावं असं वाटतंय. तर मला पालकांना सांगायचं आहे, की म्हणजे तिच्या पालकांना तर मी नक्कीच खडसवाईन, की मुलीला जे काही वाटतं आहे ते तुम्ही तिला करू द्यात. कारण की शेवटी तुमचे स्वप्न आहेत म्हणून मुलीने ते पूर्ण करावेत हे योग्य नाहीये. कारण तिचे स्वतःचे काही स्वप्न असू शकतात, तिच्या काही स्वतःच्या इच्छा असू शकतात. त्यामुळे तिला जी गोष्ट आवडते किंवा ज्या अभ्यासक्रमात इंटरेस्ट आहे, ते जर तिला करू दिलं, तर कदाचित ती खूप जास्त चांगल्या पद्धतीने त्यामध्ये करियर करू शकते. हे नक्कीच मी त्यांना सांगेल. मुली ज्यावेळेस इंडिपेंडंट होतात, स्वतः कमवायला लागतात, त्यानंतर मुलींची लग्न होतात. म्हणजे आत्ताच्या काळात ज्या काही गोष्टी घडतायत. बऱ्याचदा असं असतं की लग्न झाल्यानंतर मुलगी त्या घरात येते आणि तरीही त्या मुलीची इच्छा असते की आपण आई-वडिलांचा सांभाळ आपणच करावा, आपल्या पैशांतून करावा. पण कधी-कधी असं होतं की तीच मुलगी तिच्या सासरच्यांना सांभाळण्याची इच्छा दाखवत नाही. त्या मुलाला वेगळं राहण्याकरता भाग पाडते. अशा मुलींकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघताय? नक्कीच हे चुकीचं आहे. पण प्रत्येक स्त्री म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं, की आपल्या आई जबाबदारी आपण घ्यायला हवी. अ, पण हे पण तितकंच खरं आहे, की जबाबदारी जशी माहेरची आहे, तशी सासरची जबाबदारीसुद्धा तिने घेणं गरजेचं आहे. आणि पण मला असं वाटतं, की जेवढा माझा अनुभव आहे किंवा मी जेवढं आजूबाजूला बघितलं आहे, तर त्यानुसार अ, सासरच्या लोकांना आवडत नाही, की मुलगी लग्न करून आपल्या घरात आलेली आहे आणि ती माहेरची जबाबदारी ती स्वतः घेते आहे. सासरच्या लोकांना बऱ्याच वेळेला हे आवडत नाही किंवा त्यांचा असा विचार असतो, की आता ही मुलगी लग्न करून आपल्या घरी आलेली आहे, त्याच्यामुळे तिने फक्त आपल्या फॅमिलीकडेच लक्ष दिलं पाहिजे, माहेरी नाही दिलं पाहिजे. तर ही पण कुठेतरी हा पण विचार कुठेतरी चुकीचा आहे असं मला वाटतं. आणि मुलीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इंटरफिअरन्स तिचा माहेरी नक्कीच नसावा. पण जबाबदारी नक्की तिने आई-वडिलांची पण घेतली पाहिजे. शेवटी कर्तव्य दोन्ही बाजूनी असतं. मग ते सासर असेल किंवा माहेर असेल. त्यामुळे सासरीसुद्धा नवरा म्हणजे तिच्या पतीला सोबत घेऊन वेगळं राहायला लावणं, हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. जशी तुम्हाला माहेरची जबाबदारी घ्यायची, तशी सासरची जबाबदारी घेणं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे.
खरं तर ह्या गोष्टी तुम्हाला वैयक्तिक अनुभव नाही, जसं तुम्ही बोलला की तुमचं लग्न झालेलं नाहीये. परंतु ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, जितक्या महिलांना आजपर्यंत भेटलाय, ह्या विषयाला हात घालून म्हणजे ह्या तुमच्या अनुभवाला धरून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बऱ्याचदा असं बघितलं गेलंय की लग्नानंतर काही वर्षात, काही महिन्यात घटस्फोट होतात. मुली परत स्वगृही परततात, माहेरी परततात आणि खूप ठिकाणी असं बघितलं गेलंय की ही गोष्ट घडण्यामागे त्या मुलीच्या आईचा हस्तक्षेप खूप जास्त असतो. मला असं वाटतं, की कुठल्याच आईला असं वाटत नाही, की आपल्या मुलीचा संसार मोडावा किंवा तिने तिच्या सासरी दुःखी राहावं किंवा तिने सासरी तिच्या भांडण करावं. हा एक गैरसमज आहे असं मला वाटतं, की कारण की कुठलीही आई म्हणजे तुम्ही विचार करा, की जी आई 25 वर्षापर्यंत तिच्या मुलाला सांभाळत असते, तो तिच्यासोबतच राहत असतो. पण जी आई जिने आपल्या मुलीला 20-22 वर्ष किंवा 25 वर्ष सांभाळलेलं असतं, ती अचानक आपल्या घरातून जाऊन दुसऱ्याच्या घरात जाते आहे. तर नक्कीच आई-वडिलांना त्या तिची काळजी असणारच आहे. त्याच्यामुळे ते ऑब्व्हियसली विचारपूस करणारच आहे तिची, की ती कशी आहे, बरी आहे का? तर याला हस्तक्षेप नाही म्हणता येणार, असं मला वाटतं. एक मुलगी म्हणून तुम्ही हे उत्तर देताय मान्य, परंतु मला पुढे जाऊन हाच प्रश्न एक्सटेंड करून असा विचारायचा आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींना आत्ताचं सगळ्यात मोठं घातक यंत्र जे ठरलं ते म्हणजे मोबाईल. मोबाईल. आधीच्या काळातही लग्न होत होते. आधीच्या काळातही 25 वर्ष मुलगी तिच्या माहेरी राहून नंतर लग्न करून सासरी जात होती. परंतु तेव्हा संभाषण यंत्रणा इतक्या स्ट्राँग नसल्यामुळे कदाचित ती घरं ते संसार टिकत होते असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी दिवसात 4 वेळा आईचे फोन जात नव्हते. उठली का, झोपली का, जेवली का, स्वयंपाक केला का, असे प्रकार होत नव्हते आणि ते प्रकार आत्ता खूप जास्त होत आहे असं माझं ऑब्झर्वेशन, एक मुलगा, एक माणूस म्हणून. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही. एक मुलगी म्हणून मला तर नाहीच वाटत ही गोष्ट. कारण की जसं तुम्ही म्हणालात, की पूर्वीच्या काळी पण 25व्या वर्षी लग्न होत होते. तर नाही, पूर्वीच्या काळी खूप लवकर लग्न होत होते. दुसरी गोष्ट जरी संभाषण यंत्रणा नव्हती, पण काय होतं ना, की महिला कुठेतरी अ, अ, आज महिला जॉब करते आहेत किंवा ती सुशिक्षित आहे किंवा ती बाहेर पडते आहेत. पूर्वी हे प्रमाण थोडंसं कमी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती नवऱ्यावरच अवलंबून असल्यामुळे कुठेतरी जो काही तिच्यावर अन्याय होत होता, तो ती सहन करत होती. आता मुलगी सहन करत नाहीये आणि मला नाही वाटत, की एक मुलगी म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी तिने तिच्या आई-वडिलांनी म्हणजे तिला सपोर्ट केला आहे किंवा तिच्या आई-वडिलांनी तिला समजून सांगितलं किंवा त्यांनी फीड केलं आहे म्हणून मुलगी असं बोलते. कारण की प्रत्येकाला त्याची मतं असतात. मुली आजकाल हुशार झालेल्या आहेत खूप जास्त. म्हणजे इव्हन मी माझंच सांगते, की अ, ज्या वयात मला स्वतःला काही कळत नव्हतं, आता मुली त्या वयात घरातून बाहेर पडतायत. म्हणजे आमच्याकडे जशा केसेस येतायत 14-15 वर्षांच्या मुली, तर त्यांना सुद्धा खूप जास्त कळतायत. मग हे आई-वडील सांगतायत का त्यांना? तर असं नाहीये. तर मला नाही वाटत ही गोष्ट. तुम्हाला नक्कीच महिला म्हणून ती गोष्ट वाटत नसेल, परंतु अ, आम्ही बरेचसे असे घटना बघितल्या आहेत, बऱ्याचशा केस बघितल्या जिथे आईच्या हस्तक्षेपामुळे खरं तर या गोष्टी घडत आहेत. असो, त्या विषयाकडे आपण जास्त लक्ष न देता पुढचा मला प्रश्नाकडे वळायला आवडेल. पूर्वी स्त्रीकडे फक्त चूल आणि मूल असं म्हणूनच बघितलं जायचं. परंतु जसं तुम्ही आत्ताच या उत्तरात सांगितलंय, की आता मुली सुशिक्षित झाल्यात, स्वतः कमवायला लागल्यात, पायावर उभारायला लागल्यात, बाहेर पडायला लागल्यात. तरी आज बऱ्याचदा, सगळ्याच नाही म्हणणार मी, बऱ्याचदा असं होतं, की त्या मुली स्वतःकडे म्हणजे त्यांच्याकडे कुणीतरी सहानुभूती म्हणून बघावं असं त्यांना वाटतं. खूप ठिकाणी अशा केसेस घडतात. मी 100% म्हणणार नाही, परंतु खूप ठिकाणी अशा केसेस घडतात. ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? मीही 100% नाही म्हणणार, पण 90% तरी मला असं वाटतं, की अशाच गोष्टी होत असतात. पण मला ह्याच्यामध्ये म्हणजे शिकलेली जरी असेल, तरी तिला सुद्धा कुठेतरी अन्यायाला सामोरं जावं लागत लागत आहे, असं मला वाटतं. पण ज्या महिला आहेत, ज्यांना सहानुभूतीची गरज आहे, तर त्यांना जर अजून चांगल्या पद्धतीने जर कुटुंबाचा आणि समाजाचा जर सपोर्ट मिळाला, तर त्यासुद्धा नक्कीच काहीतरी करू शकतात किंवा सक्षम बनू शकतात, असं मला वाटतं. चाइल्ड हेल्पलाईन करता आपण काम करतोय म्हणून खरं तर जो पदोपदी, पावलोपावली आपण एक प्रकार बघतो सिटीजमध्ये, त्या हिशोबाने मला हा प्रश्न विचारायचा आहे. खूपदा सिग्नलवरती लहान मुलं भीक मागताना दिसतात. आत्ता हल्ली-हल्ली प्रकार भीक मागण्याचे कमी झालेत. हातामध्ये पेन असेल, पेन्सिल असेल, फुगा असेल किंवा आपले डस्टबिन बॅग असतील, अशा गोष्टी विक्रेते म्हणून त्या मुलांना वापरलं जातंय. मग याचा एक नवीन बाजार सुरू झालाय का? ॲक्च्युली खूप मोठा विषय आहे. आमच्याकडे पण खूप एक वेगळ्या अँगलने ह्या गोष्टीकडे बघितलं जात आहेत सध्या. तर जे काही ही मुलं आहेत, तर साहजिकच पालक त्यांच्याकडे इन्कम सोर्स म्हणून बघत आहेत आणि म्हणूनच त्यांना रस्त्यावर पाठवलं जात आहे या गोष्टींसाठी. 2015 मध्ये पोलीस आयुक्तालयामार्फत आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये
ॲट अ टाईम एकाच वेळेला 13 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुलांना आम्ही रेस्क्यू केलं होतं. त्यामध्ये 33 ते 34 मुलांना आम्ही रेस्क्यू केलं होतं आणि त्यांना आधार आश्रम, बालगृह या संस्थांमध्ये ठेवलेलं होतं. तर त्यावेळेला काही पालक येऊन स्वतः मुलांना घेऊन गेले, कारण की पालकांच्या संमतीशिवाय किंवा मुलांच्या इच्छेशिवाय आम्ही मुलांना बालगृहांमध्ये नाही ठेवू शकत. त्यावेळेस जवळपास सगळेच पालक मुलांना घेऊन गेले होते. पण त्यापैकी 12 ते 13 जे काही पालक होते, ते आपल्या मुलांना पुन्हा संस्थेत घेऊन आले होते. कारण की त्या मुलांचा 2 ते 3 दिवसामध्ये जो काही कायापालट झालेला होता, तो आई-वडिलांना सुद्धा कदाचित आवडला असावा. कारण की रस्त्यावरची जी मुलं होती, ती संस्थेत जाऊन एकदम छान अंघोळ केलेली, एकदम व्यवस्थित, स्वच्छ आणि छान होती दिसत. तर पालकांना पण कुठेतरी असं वाटलं, की आपली मुलं इथे सुरक्षित राहू शकतात, चांगली राहू शकतात. तर ते 12 पालक जे होते, त्यांनी पुन्हा मुलांना संस्थेमध्ये घेऊन आले होते आणि 12 मुलांचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालं होतं आणि ती मुलं शाळेत जात होती. तर आत्तासुद्धा मुलं दिसत आहेत. यामध्ये पालकच नक्कीच दोषी आहेत, की मुलांना इन्कम सोर्स म्हणून या ठिकाणी बघत आहेत. त्याच्यासाठी आमचा विभाग काम करत आहेत. पण काय होतं, की जेव्हा आपण बालकांना रेस्क्यू करत असतो, तर त्यावेळेला पालक तिथे असतात आणि पालकांच्या संमतीशिवाय आपण मुलांना नाही रेस्क्यू करू शकत. त्यामुळे कुठेतरी काही बंधनं येतात किंवा काही मर्यादा असतात काम करत असताना. त्यामुळे नक्कीच हा विषय थोडा मोठा होत चाललेला आहे. पण त्यावर काम करण्याचं म्हणजे आमच्या विभागामार्फत काम चालू आहे. सरकारी काम म्हटलं की नक्कीच हे बंधनं आणि या सगळ्या गोष्टी येणारच, कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. बरोबर. पण अशा काही केसेस आहेत का जिथे रेस्क्यू करण्याकरता तुम्ही पोहोचलात, तुम्हाला दिसतंय की समोरचे पालक ह्या मुलाला सांभाळण्याच्या योग्य नाहीयेत, तरीही पण तो पालक फक्त अवेलेबल आहे म्हणून तुम्हाला त्या मुलाला रेस्क्यू नाही करता आलं, असं काही घडलंय का? नाही, बिलकुल नाही. ज्यावेळेला अशी मुलं आपल्याला दिसतात, की पालक सक्षम नाहीयेत, हम्म. तर त्यावेळेला आम्ही त्या मुलाला 100% तिथून रेस्क्यू करतो. कारण की पालकच मुलाला सांभाळण्यासाठी सक्षम नाहीयेत. तर त्यावेळेला आम्ही पोलिसांच्या मदतीने बालकला रेस्क्यू करून बालकल्याण समितीसमोर उपस्थित करतो. त्यानंतर बालकल्याण समितीला सुद्धा आम्ही त्याबाबतचा अहवाल देतो, की हे मुलं पालकांसोबत सक्षम नाहीयेत राहण्यासाठी आणि त्यावेळेला मग बालकांचा पुनर्वसनाचा निर्णय जो काही तो बालकल्याण समिती घेत असते त्या ठिकाणी. खरं तर थोडा वेगळा एक प्रश्न अजून विचारायचा आहे मला. स्वर्गीय सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं की चापून चुपून साडी नेसा, व्यवस्थित कपडे घाला आणि स्वतःला सुरक्षित ठेवा, असं महिलांसाठी एक वाक्य होतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये मुलगा असेल, मुलगी असेल, जे काही असेल, मी स्पेसिफिकली मुलींबद्दल हा प्रश्न विचारेल. 3 महिन्याचं बाळ पण सुरक्षित नाहीये. 30 वर्षाची तरुणी पण सुरक्षित नाही आणि 60 वर्षाची आजी पण सुरक्षित नाहीये. यांच्या सुरक्षिततेकरता सरकार बऱ्याच गोष्टी करतंय, बरेच जन आंदोलन होतात. काही बलात्काराच्या केसेस झाल्यानंतर आपण मेणबत्त्या घेऊन फिरतो. सगळं होतं, मान्य आहे. परंतु ही गोष्ट मुळासकट उपटण्याकरता कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की मुलींची सुरक्षा बघण्यापेक्षा मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे? अगदीच. मला असं वाटतं, की मुलांना सुद्धा या गोष्टीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, की आपण ज्यावेळेला एखाद्या मुलीसोबत चुकीचं वर्तन करतोय, तर सगळ्यात पहिले आपण हा विचार मनात आणला पाहिजे, की ही गोष्ट जर माझ्या बहिणीच्या बाबतीत किंवा माझ्या घरातल्या एखाद्या मुलीच्या बाबतीत जर कोणी करत असेल, तर ती मला आवडेल का? आणि जर त्याचं उत्तर नाही असेल, तर नक्कीच त्या मुलाने तिथेच थांबायला हवं. जेव्हा आपण मुलीशी चुकीचं वर्तन करत असतो त्यावेळेला. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे मुलांनी एकतर मुलींकडे आदरानेच किंवा आदरपूर्वकच बघितलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच मुलांना हा संदेश देणं गरजेचं आहे, परंतु अ, शेवटी मुलं इतके वाईट नसतात. तुमच्या आयुष्यात असे काही मित्र असतील, असे काही कलिग असतील, असे काही सहकारी असतील, ज्यांच्यासोबत तुम्हाला सेफ फील होत असेल. अशा मित्रांना तुम्हाला थँक म्हणायची जर संधी मिळत असेल, तुम्ही कशाप्रकारे थँक म्हणाल? खूप खूप जास्त मी थँक म्हणेल, कारण की आजपर्यंत मला जे काही मित्र भेटलेत ते अगदीच म्हणजे माझा चॉईस असेल तो कदाचित चांगला, की मी निवडून निवडून असे मित्र केलेले आहेत, की त्यांच्यासोबत खरंच मला खूप जास्त फील होतं. खूप जास्त सेफ फील होतं आणि त्यासाठी नक्कीच मी आज त्यांना थँक म्हणेल. सुरुवात तुमच्यापासून करेल. नाही, आम्ही एक निमित्त आहे. बरेचसे लोक आहेत जे आजही तपकिरे मॅडमला तितकंच सहकार्य करतात, तितकंच त्यांची प्रशंसाही करतात, तितकेच त्यांचे कानही ओढतात. परंतु प्रसंगी उभे राहतात सोबत. आपण ज्या समाजामध्ये राहतो मॅडम, तिथे खरं तर वैचारिक पगडा खूप जास्त आहे. जिथे आपण स्वतःच्या मतांपेक्षा इतर लोकांच्या मतांवरती जास्त अवलंबून असतो. लोक काय म्हणतील, ह्या गोष्टीकडे जास्त बघत असतो. अ, जितकं मी तुम्हाला समजून घेतलं आतापर्यंत, तुम्ही तिघी बहिणी आहात, म्हणजे तुमच्या घरात 3ही मुली आहेत. हो. तुमच्या वडिलांना या गोष्टी काही त्रास नाही झाला का?
झाला असेल, पण त्यांनी आमच्यापर्यंत कधीच तो त्रास येऊ दिला नाही किंवा त्यांना बरेच टोमणेही ऐकावं लागले असतील त्या संदर्भात. पण त्यांनी आमच्यापर्यंत त्या गोष्टी कधी येऊ दिल्या नाही. फक्त एकच प्रसंग आहे, की माझी लहान बहीण ज्यावेळेला जन्माला आली होती, त्यावेळेला एका आजी बोलल्या होत्या, की "फिंदाडीत जन्माला आलेली आहेत." तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्यांना फक्त एका गोष्टीत उत्तर दिलं, की "तुम्ही खूप चांगला शब्द वापरलाय माझ्या मुलीसाठी फिंदारडी. तुमच्या काळात जेव्हा तुम्ही जन्माला आला असाल, तेव्हा कोणीतरी म्हटलं असेल, टुचकी जन्माला आलेली आहे." तर फक्त एवढीच एक गोष्ट माझ्यासमोर मला माहिती आहे. तसं माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. त्यामुळे शक्यतो त्यांना कोणी काही बोलण्याचं धाडस करत नाही. अगदीच मी सुद्धा त्यांच्याचवर गेलेले आहेत. त्यामुळे माझ्यापर्यंत सुद्धा कोणी असं आलेलं नाही किंवा माझ्यासमोर इनफॅक्ट मुलगीच आहे असं सुद्धा कोणी म्हणत नाही किंवा आजूबाजूला असताना पण थोडासा विचार करून बोलतात. म्हणजे इतकं स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम ज्यावेळेस मागे उभे असतात त्यावेळेस खरं तर अशा महिला घडत असतात. ह्या स्ट्रॉंग सपोर्टमुळे तुम्ही आजपर्यंत उभे आहात, आजपर्यंत काम करत आहात किंवा या सगळा प्रवास तुमचा सुरू आहे. या सगळ्या प्रवासामध्ये कुठले पुरस्कार आत्तापर्यंत भेटलेत? काय तो अनुभव आहे? ओके. अ, पुरस्कार मला टोटल 5 पुरस्कार मिळाले आहेत. 2018 मध्ये मला भक्तवत्सल बालाजी देवस्थान यांच्यातर्फे निफाड यांच्यातर्फे सामाजिक क्षेत्रासाठी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2019 मध्ये मला देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी मला पोलीस आयुक्तालयातर्फे आणि स्पेशली विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर इनरव्हील क्लब जे आहेत त्यांच्यामार्फतही मला सामाजिक क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे आणि अगदीच रिसेंटली 2023 मध्ये मला रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ यांच्यातर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार मिळालेला आहे. आणि पुरस्कार ज्यावेळेला मला हे पहिला पुरस्कार मिळाला त्यावेळी ठीक होतं, पण जेव्हा सेकंड पुरस्कार मला जेव्हा मिळाला होता देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार, त्यानंतर काम करण्याची एक उमेद वेगळीच माझ्यामध्ये निर्माण झाली आणि खूप तेव्हापासून मला असं वाटतं माझ्या कामात खूप जास्त बदल झाले आहेत किंवा होय. खूप जास्त डेव्हलपमेंट झाल्याचं मला स्वतःला फील झालं. ज्यावेळेस गेल्या 1 तासाभरापासून हा तुमचा सगळा प्रवास आम्ही जाणून घेतोय. काही प्रश्नांना तुमचा आवाज उतरला, काही प्रश्नांना आवाज चढला. चढ-उतार आवाजातला आम्ही डेफिनेटली अनुभवला. ज्यावेळेस तुमच्या वडिलांबद्दलचा प्रश्न विचारला गेला, तर आवाजात तो अभिमान लक्षात येत होता. त्यालाच धरून पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे. अशी एखादी कुठली गोष्ट, जी वडिलांना सांगायची पण आजपर्यंत सांगूच शकला नाही आणि ज्यावेळेस ही शृंखला, ही मालिका, हा एपिसोड ज्यावेळेस तुमचे वडील बघतील, त्यावेळेस त्यांना प्राउड फील होईल. अशी काही गोष्ट जी सांगायची राहून गेली. अं, नक्कीच मला असं वाटतं की वडीलच नाही तर पण माझ्या आईने सुद्धा मला खूप जास्त सपोर्ट केला. दोघांसाठी सुद्धा मला एक गोष्ट सांगायची वाटते की आजपर्यंत त्यांनी मला जो सपोर्ट केला आहे त्यामुळे मी इथे बसलेले आहे, तुमच्या समोर बसलेले आहेत किंवा आज मी जे काही करू शकते ते त्यांच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. त्यामुळे आज मला या ठिकाणी त्यांना थँक बोलायचं आहे. कधी काही माझ्याकडनं काही चुकलं असेल तर त्यासाठी मला सॉरी बोलायचं आहे. आणि नेहमीच मला त्यांच्या नजरेमध्ये माझ्यासाठी अभिमान बघायचा आहे आणि त्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्नशील राहील त्यांच्या नजरेतला अभिमान बघण्यासाठी. कुठला असा एखादा प्रसंग जो तुमच्या लक्षात आहे, जो थोडासा भावनिक असावा? ज्यावेळेला मला पहिला पुरस्कार मिळाला होता निफाडला भक्तवत्सल बालाजी देवस्थान यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेला मला बोलण्याची संधी मिळाली होती आणि 2,000 ते 3,000 लोकांसमोर मी जेव्हा सांगितलं होतं, की अभिमानाने, की माझ्या आई-वडिलांनी कधीच मुली असण्याचा त्यांना खंत वाटली नाही. तर अभिमानाने ते सगळ्यांना सांगत असतात, की अ, मला 3 कन्यारत्न आहेत. तर त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. वडील तर लांब कुठेतरी होते. मला ते लांब दिसत पण नव्हते. पण आजपर्यंत ते ह्या गोष्टी सगळ्यांना सांगत असतात, की तिला पुरस्कार मिळाला होता आणि तिने सगळ्यांसमोर ह्या-ह्या, अशा-अशा गोष्टी सांगितल्या होत्या. तर कुठेतरी तो मला अभिमान त्यांच्या बोलण्यातून आणि कायमच जाणवत असतं ते. खूप आनंद आहे, की असे वडील समाजात आहेत म्हणून ह्या खरं तर कन्यारत्न इतक्या चांगल्या प्रकारे घडतायत, इतक्या चांगल्या प्रकारे समाजाला घडवण्याचं काम करताय. आपण शेवटाकडे येतोय आणि नवरात्र स्पेशल एपिसोडच्या शेवटी एक छोटासा रॅपिड फायर राउंड आपण घेत असतो, जिथे 4 प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो आणि त्याची तात्काळ उत्तर आम्हाला अपेक्षित असतं. आमच्या प्रेक्षकांना ऐकण्याची इच्छा असते. ओके. पहिला प्रश्न, आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे? माझे वडील. दुसरा प्रश्न, जास्त चीड कुठल्या गोष्टीची येते? खोटं. तिसरा प्रश्न, जसं नायक चित्रपटामध्ये एक दिवस सीएम आपण बघितला होता, तसंच पद जर तुम्हाला एक दिवसाकरता मिळालं, कुठली गोष्ट बदलाल? भेदभाव. कुठल्याही गोष्टीचा असेल मग तो. तो दिसण्याबद्दलचा असेल किंवा आर्थिक परिस्थितीचा असेल, सामाजिक परिस्थितीचा असेल, कुठल्याही परिस्थितीचा असेल, तो भेदभाव मी
थांबवण्याचा विचार करेन. शेवटचा एक वैयक्तिक प्रश्न, पास्टमध्ये जाऊन जर एखादी गोष्ट तुम्हाला तुमची बदलावीशी वाटली, जी गोष्ट चुकीची असं तुम्हाला वाटतं कधी कधी आणि ती करेक्ट करण्याची गरज आहे, कुठली गोष्ट करेक्ट कराल? नाही, अशी तर कुठलीच गोष्ट नाही की बदलली पाहिजेत. उलट काही गोष्टी बदलल्या म्हणून खूप जास्त चांगल्या गोष्टी मला मिळाल्या आहेत असं मला वाटतं. मला वाटतं सगळ्यात शेवटचं हे उत्तर खूप महत्त्वाचं होतं, की कुठली गोष्ट बदलायची गरज नाही आहे. ज्या गोष्टी मिळाल्या त्याच खूप चांगल्या आणि त्यामुळे या गोष्टी घडत आल्यात. मित्रांनो, आज पिक्टोग्राम चावडीवरती नवरात्र स्पेशल या शृंखलेमध्ये आपल्याकडे प्रणिता तपकिरे मॅडम आल्या होत्या, ज्यांनी चाइल्डलाईन करता आत्तापर्यंत काम केलं आहे. आत्तापर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे आणि तो भविष्यातही सुरू असणारच आहे. त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला सलाम करत तुम्हाला एक विनंती करेल, की तुमच्या आजूबाजूला जर अशा कुठल्या घटना तुम्हाला दिसल्या, 18 वर्षाच्या खालील मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन तुम्हाला जर दिसत असेल, तर आवर्जून 1098 म्हणजे 1098 ला कॉन्टॅक्ट करा आणि त्या मुलांचं भविष्य सिक्युअर करण्याचा प्रयत्न करा. आज नवरात्र स्पेशलच्या ह्या एपिसोडमध्ये इथे आपण थांबतोय आणि परत उद्या लगेच भेटतोय पुढच्या नवीन वक्त्यांसोबत, नवीन विचारांसोबत. तूर्तास थांबूया. धन्यवाद.